हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुं माद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही दोलते महाभारतांतो धर्मरायानं शिलकडीनं नारदांता गेल्या तीर्थयात्रेची एक प्रस्ताव काढचे. त्या वेळारी नारदो धर्मराया सांगता हाव तुका तुगेला भीष्माक पुलस्त्य ऋषीनं भारतांतुले काही तीर्थक्षेत्र पुरया सकस कसलं कशी तीर्थयात्रा कोर का म्हणलेले तशी सांगतो तुका म्हण. मागीर कुरुक्षेत्र आसूचे तीर्थक्षेत्राचे वर्णन सुरवे करता मागीर नेहमी क्षेत्रांतुले तशें नाना तीर्थक्षेत्राचे विशयो महिमा सांगिला आमी आयकलीची. मागीर गंगासागर अयोध्या चित्रकूट हाजी पुरे विशेषता. मागीर गंगेलेक विशयता सगळेची गंगा तटांत खंयच्या क्षेत्रांतू ते गंगेंतू नाल्यार रे पुण्यस म्हूण म्हणलेले ते विशयता. मागीर तांणी नारद अंतर्धान जाताची. मागीर धौम्याला की युधिष्ठिरू अशेशी तीर्थक्षेत्रा यात्रा कोरका म्हूण हांव लेखला म्हणून समालोचन करतना धौम्य ताका नाना दिक्काचे क्षेत्राचे एक म्हणटा वर्णन करताची. तशी धौम्यान पूर्व देशाचे तीर्थक्षेत्राचे वर्णन केलेलं आयकलीची. आजी धौम्यान दक्षिण दिक्कांत कसं तीर्थक्षेत्रास म्हणला ते आम्ही पळोवया. धर्मरायाक सांगताची धौम्य दक्षिण दिक्कासूचे पुण्यतीर्थ कसले म्हण म्हाका गोत्त आशिल्ले तितले सांगताची म्हण पळय. ते धोडले ऋषी मुनी त्यांनी तांकां गोत्त आशिल्ले तितले सांगचे. आम्ही ते वाजूनय आमकां मना गेलेले तितले सांगचे म्हणटना पळया कशी म्हूण सांगून तशी त्यांनी सांगताचे हांव सांगता मना गेलेले तितले सांगता म्हूण सांगून दक्षिण दिक्कांत गोदावरी न्हंय मेळटा. ते न्हंय भारी विस्तार जावन भारी भरती उदक म्हणटना ती गंगेची गोदावरी जाल्ली म्हणलेली आमी व्यासाल काणींतू आयकलत न्हय. हे एक पंथा गौतम ऋषीक वरलेले ते क्षाम येतना तांणी वरलेले ऋषी आश्रय दितना त्या ऋषीन पुरे गौतम ऋषीक एक तणाची म्हळ्यार केलव कडेन रतिकेची गाय म्हणस केलव कडेन दर्बे गाय म्हणस पूर्ण त्यांनी गद्यांत गौतम ऋषीला गद्यांत चरो पेटयल्या बरी. गौतम ऋषीने एक दर्बे काड्डीन त्या गायक धांवडायतना गाय मेल्ली. गोहत्या केल्ल्या मी तुम्ही राबनाची म्हूण सांगून चमकलीची. मागीर गोहत्या दोश काडचे खातीर तपस्या केल्ली. त्यांनी तपस्या करतना त्या गंगेची होळणी येवन त्या गायी आशिल्ले कडेन उदा समीत गंगे येवन त्या गायी वपास वांतली. तांकां गोहत्या दोश गेल्लो ह्या पुरे काणी आमी आयकलें पळय. तशें जावन गोदावरी गायक वांच्या येयले गंगे म्हूण सांगून त्या गंगेक गोदावरी म्हूण नांव येयलें म्हूण आमी काणी फुडें आयकल्याची व्यासाल विशय सांगतना. तशी त्या गंगा नदी मणकेची भारी व्हडी न्हंय आनी मस्त उद्दा ताकाय. मागीर दक्षिण दिक्कांत वेणा भीमरती न्हंय पुराय आसा. ते न्हंयचे तीर प्रदेश थंय तशीची मस्त तपस्वी पुरे थंय आश्रम करून राबून आसाची. मागीर ते दक्षिण दिक्कांतूची इंद्रगमळेल रायो तागेले सरोवर म्हणून प्रसिद्ध जालेले एक पयोष्णी म्हणलेले न्हंय कळ्ळें. त्या इंद्रग महाराजाले न्हंय म्हणजे सरोवर न्हय सरीत न्हंय म्हूण म्हणची ताका पयोष्णी म्हणलेले नांव ताका. थंय मार्कंडेयो ताणें त्या न्हंयची तिरासूचे पुण्यक्षेत्रांतू नृग वंशालचे वंशीयाले म्हळ्यार नृगरायाल पशी फुडले
तागेले वंशारायाचे चरित्र पुराय थंय एक यज्ञ करतना ते यज्ञ याजमान्य जावन बशिल्लो यजमान जावन बशिल्लो नृग चक्रवर्तीक सांगिल्लें तशें जावन त्या नृग चक्रवर्तीलेची सरितो म्हूण सांगून म्हणचे तशी वाराह तीर्थक्षेत्रांत ताणें याग केलेले थंय अनवरत याग करतना इंद्राक सोमरस दिवन 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 सोमरस पिल्लेल बेट्टा इंद्राक भारी संतोष जालो काय आनी तागेले यज्ञांत ब्राह्मणांक यथेच्छ दानदक्षिण दिलेल काय ताणें तशी उद्धृतं भूतलस्थं वा वायुना समुदीरितं पयोष्ण्या हरते तोयं पापम आमरणांतिकं पयोष्णी न्हय दुखून थंय कशें वचूं एक बे तीर्थ हातांतू घेवन आसल्यार जाता काय जेवो आयदनांतू आशिल्लें तीर्थ जाल्यार जाता की कांय न्हय नातलें पयोष्णी न्हंयचे वयरी वार येतना त्या वेळार एक तंत न्हंयचे उदकाची एक तोट्टो पडल्यारय पुरकय स्पर्श मात्रानाची मनशान जन्मतः केलेले सर्व पापा दुखून परिहार मेळटा म्हूण सांगून तशी आनी ते ईश्वरान थंय एक तागेले विशाण म्हळेलें एक वाद्य कळ्ळें थंय ताणें प्रतिश्ठीत केला खंय त्या पुण्यक्षेत्रांत कोण कोण ते वाद्य पळयता वचून वाद्य विशेश पळयता थंय तो मनीस शिवलोकाक वता म्हूण सांगून आसा मागीर पयोष्णी नशी न्हंय कळ्ळें भारी पुण्याची म्हूण गंगे पशी चड पयोष्णी न्हंय पुण्य न्हंय म्हूण सांगून दक्षिणांत नांव घेतलां म्हूण सांगून तांणी सांगताची कोण धौम्य ऋषी मागीर ते पयोष्णी न्हंयची अंतुची वरुण स्त्रोत आसा म्हूण म्हणलेली एक गुड्ड आसा थंय माठरन वन म्हूण सांगून आसा मागीर प्रवेणी न्हंय ताजे उत्तर दिक्कांत कण्वाल आश्रम थंय आनीकी मस्त सकट ऋषींगेलो आश्रम आसा शूर्पारक क्षेत्रांत जमदग्नीले यज्ञवेदीक आसा थंय पाशाण तीर्थ पुनश्चंद्रा म्हळेलें तीर्थ आसा मागीर अनेक महर्षींक आश्रम करून राबिल्ले एक जागेर अशोक तीर्थ म्हूण आसा पांड्य देश थंय अगस्त्य तीर्थ आनी वारुण तीर्थ म्हूण आसता पांड्य देशांत कुमारी तीर्थ म्हूण म्हणलेलें एक तीर्थ आसा आनी ताम्रपर्णी न्हंय ताजे विशय सांगता म्हूण सांगून धौम्य ऋषी ताम्रपर्णी न्हंयचे विशय सांगताची ते न्हंयचे तीरार देवते कितलेकी वर्सां पर्यंत तपस्या आचरण करताचे कळ्ळें थंय त्यांची ताम्रपर्णी न्हंय आसूचे कडेनाची एक गोकर्ण तीर्थ म्हूण म्हणलेलें मेळटा कोण शुद्धात्म न्हय तांकां ते गोकर्ण तीर्थ पळोवच्याकय मेळना खंय गोकर्ण तीर्था लागीं भारी एक मस्त कंदमूल फल आसूचे आनी नाना वृक्ष आसूचे एक सुप्रसिद्ध जावन आसूचे देवगिरी म्हूण म्हणलेलें आसा थंय मस्त ऋषींगेलो आश्रम आसा अगस्त्य महर्षींगेले शिष्य थंय आश्रम करून आसाची देवगिरी लागींची वैढूर्य पर्वत म्हूण म्हणलेलो आसा थंय अगस्त्याले त्या पर्वताचे पंदाक अगस्त्याले आश्रम आसा म्हूण म्हणटाची कळ्ळें देवगिरीन तो अगस्त्य महर्षी शिष्य पुरे राबून आसाची ताजे तप्पल प्रदेश म्हळ्यार पंदा पंदा येताची अगस्त्यांगेले दिव्य आश्रम आसा तशें पांड्य देशांतुले दिव्य आश्रम पुण्यतीर्था विशयी सांगले आनी दक्षिणांत सौराष्ट्र देश म्हूण आसा थंयची पुण्यक्षेत्र पुण्याश्रम पुण्य न्हंय पुरे सांगता सौराष्ट्र देशांत चमसोद्भव आनी प्रभास म्हूण म्हणलेलें पुण्यतीर्थ आसा थंय पिंडारक तीर्थ म्हूण आसा मागीर उज्जयंत म्हणलेलें एक पर्वत आसा ते उज्जयंत पर्वतांत कोण तपस्या करता ताका स्वर्ग लोकांत मान्यता मेळटा म्हूण आसा सौराष्ट्र देशांतूची द्वारावती म्हळ्यार द्वारका नगर आसूचे त्याची नगरांत आत्ता पळय तुगेलो बंधू मधुसूदन वास कोरनस न्हय मधुसूदन कोण म्हणून गोतस न्हू तुका कृष्णूची साक्षात परमपुरुष कृष्ण जावन अवतार घेवन आयला तो न्हीद जावन पुराण पुरुष तो आद्यंतरहीत म्हणटा ताका जनन ना मरण ना तोची साक्षात धर्म तोची सनातन तसल परमात्म कृष्णाल विशयू थंय विप्रान महात्मजन पुरे कृष्णाल विशयी कसल सांगताचे म्हळ्यार पवित्राणाम ही गोविंद पवित्रम परमुच्यते पवित्र जलल वस्तूंत तो गोविंद आनी परम पवित्र जावन आशिल्लो पुण्यानापी पुण्यो असो पुण्य वस्तूंतूय पुण्याचो तो मंगलानां च मंगलम मंगळदायकांतूय मंगळ जावन आसतो त्रैलोक्ये पुंडरीकाक्षो देवदेवः सनातनः तीन लोकांतूय तो
नावन पावनाशिल्लो ताका पुंडरीकाक्ष म्हूण म्हणटाची तो एकलोची सनातन देव जावन आसा म्हूण अव्ययात्मा ताका नाश म्हळेल ना व्ययात्मा तशीची अक्षररूपी तोची म्हणीत अव्ययात्मा अक्षराक्षर म्हूण तशी क्षेत्रज्ञ हा परमेश्वर क्षेत्रज्ञ तोची आस्ते हरिरचिंत्यात्मा तत्रैव मधुसूदन तशी मधुहंतकू तशें ताका मधुसूदन म्हणटाची अचिंत्य अप्रमेय तो आतां कृष्णाल रुपारी द्वारावतीन तो वास कोरनस म्हण आनी धौम्य पश्चिम दिक्कासूचे तीर्थक्षेत्र सांगता पश्चिम दिक्कान तो अनर्थ अवंती देश म्हणटात थंय नर्मदा न्हंय प्रवाह करता दोनी पार्श्वांत प्रियंगू म्हणलेले एक आनी आंब्यारूख भोरस खंयचे नर्मदा न्हंयची दोन पार्श्वांत प्रियंगू म्हळ्यार बैल मनशान आप्पळ कुडले ते फूल सोडतकय ताका प्रेंकण गिड म्हण प्रेंकण झाड म्हण म्हणटाचे ताजे आनी ते दोनी पार्श्वांत नर्मदा न्हंयचे बेत म्हळ्यार आमी वासो म्हणटा पळय ते वाडला मागीर थंय सर्व आतां तशी असं म्हूण सांगू जायना ह्या महाभारतांत धौम्यान सांगिल्लो विशय आतां नर्मदा न्हंयची तीर प्रदेशार कसो सकडस की कोणाक वता त्या नर्मदा न्हंय खंय सुरू जाता खंय पश्चिम वाहिनी म्हळ्यार पश्चिम सागरांत खंय तरी वता कशी वळटा ते थंय तीरार कसो सकडस आमकां कळना जाल्यार थंय तिनी लोकांतूय आसूचे सर्व तीर्थादी देवते सकल तीर्थादी देवते पुण्यक्षेत्रादी देवते न्हंय नद सरोवराचे देवते पुराय जन नर्मदा न्हंयतू स्नान करच्याक येताचे नर्मदा नदी तीरांतूची विश्रवसु मुनी तो रावण आलो कुबेर आलो सकडे आनपळे तो नर्मदा नदी तीरारीची आश्रम कोरनाशिल्लो त्या आश्रमांतूच कुबेर जन्म आयलो म्हूण म्हणटाचे तशी तात लागींची वैढूर्य पर्वत म्हूण तशी वैढूर्य पर्वता शिखरार एक सरोवर आसा ते सरोवर थंय पुरे देवतेन गंधर्वांनाच पुरे येवचे तशें आनी त्या पर्वतांतू कसकी सकडे अत्याश्चर्यकराचे सकडे विशय आस म्हणटाचे धर्मराया पळय विश्वामित्राले तपस्या निमती जलल विश्वामित्र न्हंय त्या पर्वतांतू वच खंयचे वैढूर्य पर्वतांतू आनी त्या न्हंयतू विश्वामित्र न्हंयतू अनेक पुण्यतीर्थ आसा म्हूण म्हणटाची मागीर 9 शाल्पूतू ययाती त्या विश्वामित्रा न्हंयचे दडारी बैसून ते अष्टकादी ऋषियो यज्ञ करतना तो थंयच पडलेलो स्वर्गार दुखून पतंजलो ययाती पतन जागो थंयच सुचो मागीर वपास त्या अष्टकादी ऋषींक गेले पुण्या फलान तो वपास स्वर्ग लोका चमकलो म्हणटाचे मागीर थंयची एक मैनाक पर्वत म्हूण आसा असिता म्हळेले पर्वत आसा मागीर कक्षसेन म्हळेले पुण्याश्रमय थंय आसूचे म्हूण म्हणटाचे आनेक कसो म्हूण म्हळ्यार च्यवन महर्षी तांगेले आश्रम त्या विश्वामित्र नदीचे ह्या वैढूर्य पर्वतारीची आसा म्हूण म्हणटाचे कळ्ळे मागीर जंबू मार्ग म्हळेले एक पुण्याश्रम थंय पश्चिम दिक्कांतूच आसा त्या पुण्याश्रमा लागीं केतुमाला मेध्य आनी गंगाद्वार म्हळेले पुण्यक्षेत्र आसा थंय दुखून ಸ್ವಲ್ಪ दुरांतू सैंधव अरण्य म्हूण म्हणलेलो आसा सैंधव अरण्यात लागीं चतुर्मुख ब्रह्मालय पुष्कर पुण्यतीर्थ आसा म्हूण म्हणटात ते पुष्कर तीर्थ यात्रे वतर जनाक चतुर्मुख ब्रह्मूची यात्रे पल सांगला कसले म्हळ्यार मनसापि अभिकामस्य पुष्कराणी मनस्विनम विप्रणश्यंती पापानी नाकपृष्ठे च मोदते म्हूण पुष्कर तीर्थ यात्रा करता म्हूण संकल्प केलेलो मात्रान कोण लेखत की खाली संकल्प केल्यार पुरो तेदना सर्व पाप विनाश जावन स्वर्ग लोकांतूय संतुष्ट जावन आसता तो मागीर धौम्य ऋषी उत्तर दिक्काचे तीर्थाचे वर्णन करताचे पळय सांगता ताणें आनी उत्तर दिक्कांत कसले पुण्यक्षेत्र म्हूण सांगता पळय इत्याक ह्या पुण्यक्षेत्र विशय आयकूंक म्हळ्यार मनशाक विशेष जावन धार्मीक श्रद्धा येता आनी आयकलेले निमती पुण्य मेळचें म्हूण सांगून आसा तशें हांव नेमय आयक सरस्वती न्हंय उत्तर तीर्थक्षेत्र उत्तरांत आसूचे ते न्हंयची दंडेरी चोपान म्हळ्यार देंवच्याक चोडूक सकडी मेट्ल केला ताजे नंतर लागींची यमुना न्हंय
यमुना न्हंयची तिरारी प्लक्षावतरण म्हळेल तीर्थस थंयची ब्राह्मण पुरय सारस्वत याग केल्लेले म्हूण म्हणटाची. तदनंतर अग्निशिर तीर्थ म्हूण म्हणलेल आसा तो संजय अल्पूतो सहदेव म्हळ्यार पांडवांतूल न्ही, संजय म्हळेल अल्पूतो सहदेव ताणें शम्या दंड उड्डोन खंय दंड पतन जाता थंय यज्ञवेदी करता म्हूण सांगून निर्धार करून शम्या दंड उडयले. ते दंडपतन प्रदेशांत तो यज्ञवेदी करून याग केलेले. सहदेवान केलेले यागाचे प्रशंसी इंद्रानं केला काय तितले अग्नय सहदेवेन सेविता यमुना मनु ते तस्य कुरुशार्दुला सहस्रशतदक्षिणा म्हळ्यार अग्नय तीन अग्नी यमुना तीरांतो संजय अल्पुतान सहदेवान तीन अग्नी प्रतिष्ठ करून लक्ष लक्ष दक्षिण दिवन यज्ञ याग केलेले म्हूण सांगून सांगताचे. तशी त्या यमुना न्हंयची तिरारीची भरत चक्रवर्तीन 35 अश्वमेध याग केल्ले. मागीर शरभंग ऋषील पुण्याश्रमय यमुना नदी तिरारी आसा कळ्ळें. थंय लागीं सरस्वती न्हंय व्हळतर आसा. त्या सरस्वती न्हंयची तिरारी वालकिल्यान कितलेकी याग केल्लेले म्हूण म्हणटात. मागीर दृशद्वती न्हंय प्रवाहन जातर आसा. त्या प्रदेशांत न्यग्रोध पुण्य पांचाल्य दालभ्य घोषा हे 5 आश्रम आसा. मागीर सुव्रत म्हणलेले ऋषील आश्रम थंय आसूचे. नरनारायण म्हणलेले दोनी म्हळ्यार त्या कोणेय न्ही पर हांनीची बद्रीक आश्रम आसूचे नरनारायण तांणी हेंची प्रदेशांत अनेक यज्ञ यागादी केलेले. विशाखयुप म्हणलेले पुण्यक्षेत्र थंय आसूचे. मागीर विशाखयुपा लागीं पलाशक क्षेत्र म्हणलेले आसा. त्या क्षेत्रांत जमदग्नीन अनेक यज्ञ याग केला म्हणटाचे. मागीर ते गंगाद्वार थंय दुखून गंगे खंय दुखून येता कैलास शिखरा दुखून गंगेचे म्हणटात न्हय. इथे म्हळ्यार ईश्वराल मात तेरा येयल नव्हती तशी कैलासा दुखून गंगी प्रवाहन जाता. त्या खंय दुखून गंगी प्रवाहन जावच्या शूर जाता पळय त्या प्रदेशाक गंगाद्वार म्हणटाचे. तशी मागीर गंगाद्वार ताजे लागीं सुचे जागो पुरय पवित्र क्षेत्र म्हणून पुरय जन सांगताचे. तें कनखल क्षेत्र थंय आसा. सनत कुमार थंय यात्रे येयलो. आनीक कसं म्हळ्यार पुरुरब म्हणलेले रायू हांगे पुरू म्हणलेले पर्वत आसा ताजी यात्रा ताणें केल्लेले म्हणटाचे. लागींची भृगुतुंग म्हणलेले पर्वत आसा. भृगु ऋषीन मस्त वर्ष काळ थंय तपस्या करून सिद्धी पाविल्ली तशें हांव ताका भृगुतुंगा म्हणटाचे. मागीर भृगुतुंगा लागीं बद्री क्षेत्र थंय भूत ते कोण आसा ते बद्री क्षेत्रांत म्हळ्यार भूत भविश्य वर्तमानाचे काल वर्तमान काल कोणाल अधीन की तसलो श्रीमन्नारायण ते बद्रिकाश्रमांत आसा म्हूण म्हणटा. बद्री नारायण म्हूण ताका आपयताचे कळ्ळें. मागीर ते बद्री क्षेत्राक महा ते ऋषी महर्षी देवते नित्य येवन परमात्माला आराधन करताचे. तशी मागीर थंय श्रीमन्नारायणाक पळोवच्या म्हण येयल जन पुरय ते बद्रिकाश्रम आसूचे सर्व तीर्थांत स्नान करून वताचे. तशी बद्री क्षेत्र सर्व पुण्यक्षेत्रा पशी श्रेष्ठ जावन आसूचे म्हणल्यार संशय ना. आनी हें पुरय आतां हांव सांगिल्लें पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे पुरय पृथ्वींत पुण्यतीर्थ पुण्यक्षेत्र पुरय सांगिल्लें पृथ्वी सुचेची. तशी आतां तूं ह्या पुरय पुण्यक्षेत्र पुण्यतीर्थ संदर्शन करून तुगेल्या मनांतलो दुख्ख कश्ट पुराय निवारण जाता म्हूण सांगून तांणी दौम्य ऋषी सांगताचे. त्या वेळाक दौम्य ऋषीन धर्मरायाक पृथ्वी आसूचे पुरे पुण्यतीर्थाचे विशय सांगता आसतनाची थंय लोमश महर्षी धर्मरायाला येयलीची. लोमश महर्षी स्वर्गाचे मुखारले विशय आमी आयकल्याची. अर्जुनान तांकां भुलोका यात्रे वतना धर्मरायाले उल्लोका म्हणूस वचून हांव सौख्यार सर्व शस्त्रास्त्र शिकला आनी म्हूण सांगता आनी जाल्यार तितले बग्गी हांव भुंयचेर येता. मागीर 13 वर्सां नंतर आमी युद्ध करून आमगेले राज्य पुरय कौरवाले वापस घेवया म्हणून सांगला म्हूण सांगून सांगता म्हूण लोमशाले सांगून पेटयले अर्जुनान. तेच लोमश महर्षी आतां धर्मराया लागीं येयल्यांची धर्मरायो तांकां आदर सत्कार करून बसयशिता. मागीर लोमश महर्षीला निमगितो तूं इत्ती खातीर हांगा येयलो खंय सगळे संचार करून येयलो म्हूण न्हय विनयार निमगिता. भारी संतोश जाता लोमशाक. सांगता हांव
मिगेल यात्र म्हळ्यार मिगेल इच्छा स्वेच्छा आ स्वेच्छेन खंय जावका जाल्यार थंय वता. तशी त्रिभुवन संचार करता रस्ता एक पण तामा स्वर्गाधिपती इंद्राल अरमने वचून तागेलें संदर्शन केलें जाल्यार हांव थंय वतना इंद्राल सिंहासनार इंद्र एकलो बशिल्लो न्ही आनी एकलो आशिल्लो. पळोवचक्क तूं इंद्रा बरी आस कडे तुगेलो तम्मा अर्जुन म्हणून कळ्ळी म्हाका बारीची आश्चर्य जाल्लें. हांव निमगेलें कळ्ळें अर्ध सिंहासन ताका कशी मेळ्ळें म्हूण. मागीर इंद्रान पुराय विशय सांगले आनी तूं पांडवाले वचुका म्हणलें. अर्जुनाने म्हाका तुमगेल्या पुराय इतले पुराय सांगता म्हणलें म्हूण तशी शीघ्र ते शीघ्र स्वर्गार दुखून सीधा तुमकां पळोवच्याक हांगा येयलां. आनी जे अर्जुनान सांगेल विशय पुराय सांगता पुराय जाणां आयकूंक ह्या विशय. तूं तुगेले भावंड द्रौपदी तुगेले वटयले इतले ब्राह्मण पुराय जन हे विशय आयकयाचे एकाग्रती चित्त जावन पळय. तूं खंयची महास्त्र पुराय संग्रह कोरका म्हणून पार्थाक हांगा दुखून पेटोवन दिलेले खंय त्या पुरे अस्त्र पार्थान पावन घेतला. रुद्रालेक्की पाशुपतास्त्रय पावला कळ्ळें ब्रह्मशिरोस्त्रय पावला. मागीर त्या रुद्रान ब्रह्मशिरोस्त्र ते समुद्र मथन हाकालांतू अमृत जाल्ली नंतर ब्रह्मशिरोस्त्र येईल की अमृतान येवन जतन तेंच्यात महास्त्र अर्जुन घोर तपस्या कोरून मंत्र संहार प्रायश्चित पुरे कोरू शिकला. समंत्र ससंहार सप्रायश्चित समंगल म्हणून म्हणटात. म्हळ्यार समंत्र म्हळ्यार प्रयोग करतना त्या कसं मंत्र म्हणू प्रयोग करता ते शिकचे. ससंहार केलो पंत कशी म्हूण म्हळ्यार केलो महास्त्र प्रयोग केले नंतर वापस आम्ही घेवेत म्हळ्यार कोण प्रयोग करतात आनी वापस घेवेत. केलो एक केलो बाण आतां वरलेले बाण सादारण बाण पुरे एदूर राबिल्याक प्रयोग केले कळ्ळें ते बाण नाश जावन गेले. मागीर ते वापस प्रयोग करूं जायना जाल्यार हे मंत्रास्त्र तांतू ससंहार म्हणून म्हळ्यार केलो बाण ते कोणाला वैरी प्रयोग केला ताका ध्वंस करून जातरी वापस सांगता म्हणना कोण प्रयोग केला तागेले बतळके येवन पावन बसता ताका पुराय ससंहार म्हणचे. मागीर सप्रायश्चित्त म्हूण म्हळ्यार एक केलो महास्त्र प्रयोग करतना कोणाला वैर प्रयोग केला ताका मात्र नाश करना पुरे जना ताजे सुತ್ತमुत्त आशिल्ले कितले की जन नाश जाताची निर्दोश आशिल्ले जनय नाश जाताची थंय लागीं खंयचे प्राणी आसले ते मागीर नाश जाता. ताजे खातीर हे प्रायश्चित हे बाण प्रयोग करतनाची प्रयोग मंत्र सांगतना प्रायश्चित मंत्र सांगूनच प्रयोग करचे म्हणून म्हळ्यार ते पाप जावचे न्हय निरपराधी प्राणी खंय मारल्या बरें जात न्हय ते जावचे नज न्हय म्हूण म्हळेल खातीर सप्रायश्चित्त म्हूण म्हणचे. आनी समंगल म्हूण म्हळ्यार केल्लो प्राणी पाप तांणी ध्वंस जाताची हे बाणा निमती जाल्यार ते मनुष्य न्हय तांणी युद्धार राबिल्ले न्हय. आतां अस्ती असले तसले पुरे प्राणी युद्धा भितर युद्धरंगांत आसूचे वय तांकांय वीरस्वर्ग मेळका म्हणून ते समंगल म्हळ्यार ते मंत्र प्रयोग केले कळ्ळें त्या बाण कोणाक लागून नाश जाल्यांची तांणी पुरे स्वर्गा वताची म्हूण सांगून आसत. त्या महाअस्त्राचे प्रयोग करतना हे पुरे चारय रितीरी मंत्र प्रयोग करून कोरका. तशी रुद्र देवान ताका ब्रह्मशिर म्हळ्यार ताकाचे पाशुपतय म्हणून केल्लो कडेन सांगला ते महास्त्र पावलो. मागीर इंद्रान ताका वज्रायुध दिलें यमान तागेलो दंड दिला वरुणान वरुणपाश दिला कुबेरान शक्ती आयुध दिला. मात्र न्ही इंद्रलोकांत अर्जुन संगीत वाद्यवादन नाट्यशास्त्र पुरे शिकला. सर्व शास्त्रांत संपूर्ण पांडित्य पावला कळ्ळें. मागीर विश्वावसुले पुत्तान गंधर्वान ताका सामवेद अध्ययन करयला. तशी सांगोपांग सर्व एक विद्य घेवन आतां स्वर्गलोकांत तो सुकार आसा. इंद्रान मेगेला एक वार्त सांगला कसले म्हूण म्हळ्यार लोमश महर्षी तूं लोकपर्यटन करतना मनुष्य लोकाक म्हळ्यार मर्त्य लोकाकय खंडीत वतना मनुष्य लोक वतना युधिष्ठिरा संदर्शन कोरका. हांव तागेलें कसं सांगला कसं सांगता म्हण लेखला ते ताका सांगता. धर्मराया तुगेले भाव अर्जुन अनेकानेक महाअस्त्र पावला आनी देवतेंकय साधन करू असाध्य जालेलें कितले की सकड कार्य निर्वहण करून तुगेल्या कत्व घेता. तुगेल्या भावाने अवूतय तूं तपश्चर्य कोरका तीर्थयात्रा कोरका आनी म्हणून सांगला. तपसो ही परम नास्ती तपसा विंदते मत तपस्या पशी श्रेष्ठ जावन सुचे जगत्यांत कसलेय ना
तपस्याक महाफल मेळटा म्हणटात. तशी अनेक तुगेल मनांतो एक आतंक नमे कसले म्हळ्यार कर्णाल विशयांत. कर्ण कोण म्हूण सांगून म्हाका गोतस कळवे. कर्णाले गुण पराक्रम पुरे म्हाका गोतस. कर्ण फटी फटी म्हणलेले म्हणा तो पुऱ्या बद उलयतलो. भारी युद्धांत उत्साह सुचो, भारी पराक्रमय सुचो. युद्धांत अप्रतिम जावन होराट करता. तागेल्या एद्र कोणय रब्बू जायना. तागेल्या काही महास्त्र पुरे आसा. अनेक कसं म्हळ्यार चंद देहाचो तो वैभ. अनेक कसले हांव ऐकला महेश्वराल पोतू स्कंदू कार्तिकेय तो कितली पराक्रमी की कर्ण तितले पराक्रमी म्हूण सांगून. तशीच अर्जुन स्कंदा पशी चड पराक्रमी म्हूण ऐकला. युद्धाक देवलो म्हूण जाल्यार कर्ण पराक्रमीची तुगेल्या मना मस्त चिंतस जाल्यार युद्धा देवलो म्हूण जाल्यार पार्थाले 16 एक वांट पराक्रम मात्र कर्ण आसूचे. धर्मराया अर्जुनाल पराक्रम आनी कर्णाल पराक्रमाक होलसू नका कळवे. जाल्यार इतली सांगली कुडले तुका कर्णाल विशयांत सुचे भय दूर जात म्हूण जायना म्हूण म्हाकाय गोतस. दूर जात म्हूण हांवय लेक्कान कळवे. तशी आनी तुगेले स्वर्गलोका दुखून अर्जुन केन्ना येता पळय ताजे नंतर तुगेले भय संपूर्ण जावन दूर जाता. आत्तां कसं करता म्हळ्यार तूं तुगेले ब्राह्मणांक हांगा तुगेले उठशिल्ले ब्राह्मणांक तुगेले भावंडांक द्रौपदीक पुरे घेवन तीर्थयात्रा करता. तीर्थयात्रा करतना हांव पुरे तुका येतो चिता सल्लाही दिता ते म्हाका इंद्रान सांगला. आतां इतलेंय तुका इंद्रान सांगता म्हणलेलें लोमश महर्षी लोटू तीर्थयात्रा करता. लोमश महर्षी प्रति तीर्थक्षेत्रांत कसं सांगता तुका ते पळय सांगताची. तशी तू श्रद्धेन इंद्रान सांगिल्ले विशय तुगेल्या सांगला तूं श्रद्धेन ऐकला नमे म्हणून म्हणटा. मागीर अर्जुनान मेगेला ಸ್ವಲ್ಪ विशय सांगला त्या मागीर सांगता पळय. अर्जुनाने म्हणला लोमश महर्षी तुम्ही अण्णाक भेटूका. अण्णाले वचून अण्णाल्याक सांगता आनी आमी मुखार सरून युद्धाक गेलो का जाल्यार कसं सगळे धर्माचरण कोरका. तशी तुमकां कसले धर्म मार्ग गोतना म्हणना. आनी रायांक श्रेयस कसलो म्हूण म्हणलेलेय तुमकां गोतस. राजधर्मूय तुमकां गोतस. तशें जावन आतां सुरवेक युद्ध जावचे पशी फुडें पांडवान पुरे पावन जावका ताजे खातीर तीर्थक्षेत्रा यात्रा कोरका म्हणका. खंयचे क्रमारी खंयचे रितीरी तीर्थक्षेत्र यात्रेक तीर्थक्षेत्रा वचुका आनी खंयचे सकट दान दिवका हे पुरे क्रम तांकां तिळसुका. तर ताका तुमीची सम्मा म्हणून तुमी तांकां घेवन तीर्थयात्रा करून तांगेल करीन यथेच्छ गोदान भूदान पुरे दिवैशियाची हे कार्य तुमी चलायसून दिवका म्हणून अर्जुनान प्रार्थना केला. मात्र न्ही त्या बाई सांगला दुर्ग वन पर्वत खंय चुकून खंय वचुका जाल्यार कसल मार्गो हे पुरे तुमी ताका दाखोवका म्हूण सांगून त्या म्हळ्यार तीर्थक्षेत्रा लागीं पुरे राक्षस वास करून आसताची तीर्थयात्रा येयल जेन्ना बाद दिवन तीर्थयात्रा सफल जायना अशी करतात त्या वेळी हांव ऐकला. तशें जावन त्या राक्षसाल निमती मेगेल पुरे भावंडान वांचुका नमे. तशी कितली की राक्षस अदृश्य जावन आसता खंय जाल्यार तुमकां गोतना नातील तसल कसलें ना नमे. तशें जावन तुमी तांकां घेवन वचुका म्हणून. कशी इंद्राक ददीची महर्षीन संरक्षण केला, कशी सुर्याक अंगिरस महर्षीन संरक्षण केला, तशीच धर्मराया आनी मेगेल भावंडाक तुमी राक्षसाल बादेन रक्षण करका. तशी सांगील खातीर आजी हांव हांगा थंय आयला. इंद्रान सांगिल्लें अर्जुनान सांगिल्लें तुगेल्या सांगला धर्मराया तूं ओपीक दिल्लें म्हूण जाल्यार हांव तुगेलो वटो तीर्थयात्रा करूं येता. तुमकां हांव रक्षक जाता कळ्ळें. हांव 2 पंथ तीर्थयात्रा करून जाल्ला जाल्यार आतां हांव 3 पंथा तीर्थयात्रा तुगेलो वटो करता युधिष्ठिरा. चैतव्या ह्या तीर्थयात्रा कशी भारी पुण्यकर जावन आशिल्लें एक तीर्थक्षेत्रा यात्रा तुगेल करीन करायसी हांव कशी कोरका खंयचे क्रम मार कोरका तेंची रितीरी हे अशी यात्रा मन्वादी राजर्षीन समीत केला कळ्ळें. अनेक कसने तुमी भारी पवित्र जल्लेल देखून हांव तुमकां घेवन वता. कोणाक न अनरजुहु न अकृतात्मा च नाविद्यो न च पापकृत स्नाती तीर्थेषु कौरव्य न च वक्रम अतिर्नर कुस्गी बुद्धीचे जितेंद्रिय नाही आशिल्ले अविद्यावंत पापकर्मी दुर्बुद्धी आनी पुरे पुण्यतीर्थांत स्नान करनाची कळ्ळें. तूं धर्म बुद्धीचे न्हय पुरे धर्म तुका गोतस सत्यसंकल्प सर्व
ತೊಂದರೆ दुखून विमुक्त जावन वापस तू तुगेल राज्यकोश पावका म्हण जेल्ला रे तू तीर्थयात्रा केल्ला रे पुरे जाता अनेक कसने म्हण म्हणा रे भगीरथ गय ययाती आणि पुरे आज तई नाव पावन सपळ्या तशी तुमई सगळे लोकांत नाव पाविल जत्ता कडे री धर्मराया बारे संतोष चालो सांगता की लो मशाक तुम्ही इतले चंद कोरण पुरे मेघाला सांगताना घ्या म्हाका तुमगेल उत्तर ऐकूनच भारी आनंद जाला आणि तीर्थयात्रा करताना कितले आनंद जाता की तुमगेल तसले ऋषील वट तीर्थयात्रा करचे एक होड योगा योग नव्हे अनेक कसं म्हणा तुम्ही सांगताना इंद्रान म्हाका स्वर्ग आशिल इंद्रानाच म्हाका उडगास केल्लो म्हळ्यार म्हगेलो अदृश्ट म्हूण लागता कळ्ळें अनेक एक इंद्रान उडगास केल्लेले एक अर्जुनान तागेले कार्यांत सफल जालेले विशय अनेक कसं महा तपस्वी जावन आशिल्ले तुमगेले साहचर्य तीर्थयात्रे वेळार म्हाका मेळटा म्हण म्हळ्यार म्हगेल्या पयशे चड अदृश्ट सुचे पृथ्वीन तूं कोणेय नाच म्हूण लेखता तशी तुमगेले वट हांव येता म्हण म्हाका नारदानानी दौम्यान तीर्थयात्रे विशयी सांगतना तीर्थयात्रा करता म्हण जोर इच्छेशील म्हाका कळ्ळें आतां तुमी वचा म्हणटर सा बाय सरलोची खंयचे मुहूर्तारी प्रयाण शुरू करचें म्हण सांगून तुमी सांगला जालें म्हण म्हणटाचे त्या वेळार धर्मरायाक सांगता की एक हितमित परिवार घेवन तूं घेवन चमकल्या मात्र तुगेलें प्रयाणय सुगम जाता म्हण कडेरी मस्त जनता गे लुटसाची कोणाके सोण चमकल म्हण कोणाके बेजाराचें वचना धर्मराय तांकां सांगता की हांगा बशिल्ले जनाक कोणाक तानी भूक आयास तडसुच्याक जाता कोणाक खंयचे कठीण मार्गार प्रयाण करच्या जाता म्हळ्यार मनोधारड्यस अनेक कोणाक शीं आनी सैसूच्या शक्ती ना इता म्हळ्यार हिमवत पर्वतांनी मेळटा तांनी पुरे मेगल वट येवचे नाका कळ्ळें कोणाक तानी भूक तडसूच्या जाता मार्गायस तडसूच्या जाता शीं तडसूच्या जाता तांनी मेगल वट येवची कळ्ळें अनेक कसं म्हळ्यार कोणाक मृष्टान्न जेवका केन्नाय पक्व एक चतुर्विध आहार खावका म्हूण म्हळेलें आस तांणी मेगल वट येवचें नाका इत्याक म्हळ्यार आतां रांदप्याल वैरी अवलंबन करून आमी वचचा जायना थंय कसं मेळ्ळें कंदमूल फल तेंचे खावचें आमी आनी कोण कोण राजभक्तीन मेगल वट आयल्यांची आनी कोणाक हांव इतली काळ थंय मेगल वट रावच्याक जायत म्हूण सांगला तांतू कोण येवच्या दृढ मनस कसं कष्ट जाल्यार सैसीत म्हळेलें शक्ती मनाक येसो का देहाक येसो का तसल जन मेगल वट तीर्थयात्रा येयाची वरलेल जन पुरे हस्तिनावतीक वचाची इत्याक म्हळ्यार धृतराष्ट्र तांकां खंडीत रक्षण करता फक्त न्ही धृतराष्ट्रान रक्षण करनी म्हूण जाल्यार पांचाल रायालय वचाची पांचाल देशाक वचाची तो तांकां रक्षण करता म्हूण म्हणटरी कितलीकी जनाक वापस वच्चाक कुशना जाल्यार तीर्थयात्रे वची तितले तांकां सक्षम ना शरीर तांणी पुरे हस्तिनावतीक प्रयाण केलें की कितले जनान वच्चाक दृढ मन केलां तांणी ಸ್ವಲ್ಪ जन मात्र धर्मरायाल वट बरलींची बरलेल पुरे धृतराष्ट्राल्यागे हस्तिनावती चमकल जाल्यार धृतराष्ट्रान तांकां पांचाल देशा वची तशी जायनी खंय ताणें तांकां पुरे पळयलें म्हण महाभारत सांगता आजी संगिले सर्वे परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।